नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझे दीपक चौगुले मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, लांजा तालुक्यातील वाडीलिंबू माझ्याच खानावली गावापासून काही अंतरावर वाडीलिंबू या ठिकाणी श्री मल्लिकार्जुनाचे असे जागृत देवस्थान आहे। त्या ठिकाणी आम्ही आलो। तर 2024 या वर्षातील श्रावणी सोमवार, आज पहिला श्रावणी सोमवार आहे। तर त्यानिमित्ताने आम्ही दर्शनासाठी श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आलो। माझ्या पाठीमागे श्री मल्लिकार्जुनाचे जागृत देवस्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही आलो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचे दर्शन करता येईल आणि मंदिर पाहता येईल। तर चला मंडळी, मंदिरामध्ये जाऊया। तर मंडळी, आम्ही या ठिकाणी आलो मंदिरामध्ये। मल्लिकार्जुन मंदिर आहे इथे, जे प्राचीन आणि स्वयंभू असे मंदिर आहे। तर आमचं दर्शन वगैरे झाले आणि माझ्यासोबत आता दादा आहेत, लिंगायत दादा आहेत। नमस्कार दादा। तर थोडक्यात आम्हाला मंदिरासंदर्भात थोडी माहिती सांगा की हे मंदिर स्वयंभू आणि आपला लांजापासून किती अंतरावर आहे? काय हे मंदिर वाडीलिंबू गावामध्ये लांजापासून 30-35 किलोमीटर आहे। 30 किलोमीटर आहे आणि हे स्वयंभू मंदिर आहे, स्वयंभू शंकराचं। आणि इथं पण आपलं शंकराचं पाळणूक केली जाते, म्हणजे एक आतमध्ये आंघोळ केल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही, लिंगायत प्रसाद एंट्री असते आतमध्ये। बरोबर, स्वयंभू असल्यामुळे थोडं पाळणूक करायला लागते। आता श्रावण महिना चालू आहे। दर सोमवारी कसं मुलीकडून पूजा आरती शांती होते, सकाळी करतात ते। बरोबर, एकादशीला वगैरे असतात। नंतर वाडीतले लोक, गावातले लोक म्हणून इतर लोक, सापुतारा पंचक्रोशी सगळे लोक येतात दर्शनासाठी। आणि एक ह्यामध्ये वर्षाचे 12 महिने गावातले लोक आरती करतात दर सोमवार आरती केली आरती केली जाते। श्रावण सोमवार म्हणून एक थोडा ॲडिशनल एक्स्ट्रा म्हटल्यावरती एक भजन, कोण काय तरी गाणं बिणं असं एक मनोरंजन देवाचं नामस्मरण करतात। एक 4 सोमवार, आता या वर्षाला 5 सोमवार आहे। 5 सोमवार बरोबर, 4 यावेळी 5 आहे। 5 सोमवार एक 8-8:30 आरती चालू होते। आरती झाली एक अर्धा तास, दरवेळेला असते तर तासभर असते आरती। आता श्रावण सोमवार पुढे प्रोग्राम असल्यामुळे एक अर्धा तास आरती झाली की भजन वगैरे असं एक करतात। प्लस एक शिवरात्री एक मोठा उत्सव असतो गुरुवारी किंवा मार्चच्या दरम्यान येते, तेव्हा 5 दिवस उत्सव असतो साजरा केला जातो। तेव्हा एक 5 दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात, मनोरंजनाचे इतर प्रतिवर्षी लोक येतात। आणि इथं असं काय मानटान असा कोणाचा विषय नाही, जे एक सर्व लोक स्थानिक कार्यक्रम म्हणजे अभिषेक वगैरे किंवा रोज किंवा एक प्रदर्शन, म्हणजे पालखी प्रदर्शन होतो अभिषेक वगैरे। प्लस दिवसभर असं काय किरकोळ काय मनोरंजन कार्यक्रम असतील ते। एक संध्याकाळी पालखी आपली बाहेर पडते, पालखी मंदिराभोवती फिरते 5 प्रदक्षिणा, त्यामुळे मध्ये आपण भोवती म्हणतात, भोवती होते। आणि एक नंतर कीर्तन असतं, मग प्रोग्राम असतात 5 दिवसाला वेगवेगळे तसे, म्हणजे नमन म्हणत असा 5 दिवस उत्सव होतो साधारण।
उलटी वाढवून चालवायची. हा कडक. तर नमस्कार मंडळी, मल्कार्जुन मंदिरामध्ये मी आलो आहे. देवदर्शन आपलं खूप सुंदर झालेलं आहे आणि माझ्यासोबत आता लोटनकर काका आहेत. तर त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. सांगा आम्हाला या मंदिराबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगा. या मंदिराबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर हे आमचं मल्लिकार्जुनचं देवस्थान आहे. हे स्वयंभू आहे, जागृती आहे आणि नवसाला पाहुणे आहे. बरोबर. आणि त्याच्या इथे होणारे उत्सव, सण उत्सव त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सण उत्सव म्हणजे आम्ही महाशिवरात्र अशी थाटामाटात मार्चमध्ये असो किंवा एप्रिलमध्ये असो, जे येईल ते त्या महिन्यात आम्ही आनंदात सर्व गाव मिळून साजरा करतो. बरोबर. आणि आता येणारा जो श्रावणी सोमवार, श्रावण महिन्यातील सोमवार, श्रावण 24मध्ये आता 5 सोमवार आलेले आहेत. त्या 5 सोमवारापैकी आम्ही आता कार्यक्रम आजचा पहिला सोमवार आहे. तर आज रात्री बरोबर 8 वाजता आरती आम्ही चालू करणार. आरती चालू झाल्यावर मग भजन करणार. असे आम्ही कार्यक्रम राबवतो.